नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपली हे पर्सेंटेजची PYQ सीरीज चालू आहे आणि या सीरीजचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्ट नंबर 5. ठीक आहे. उद्यापासून आपली जी PYQ सीरीज चालू होणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस या टॉपिकवर आपले जेवढे पण 2023 पर्यंत आलेले प्रश्न एमपीएससी मध्ये सगळे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही हा सेशन पूर्ण बघितला पार्ट नंबर 1 पासून पार्ट 5 पर्यंत, तशाच प्रकारे प्रॉफिट अँड लॉसचे पण जेवढे पण व्हिडिओ होणार तेवढे तुम्ही बघायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे तुमच्याच उपयोगी असणार आहे एक्झाम मध्ये. ओके. चला तर मग आपल्या आजच्या सेशनची सुरुवात पण आपण प्रश्नापासूनच करूया. तर सगळ्यांनी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. पार्ट क्रमांक 5 आहे, आपला शेवटचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ओके. चला तर मग पार्ट 5 क्वेश्चन नंबर 54 पासून आपण सुरू करूया. प्रश्न क्रमांक 54. ओके. चला बघा. एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक दिलाय 576. ओके. 31% आणि 13%. ओके. यांचा फरक किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? किती दिलाय? 576. म्हणजे 31% फरक काय करतो आपण? दोघांचा डिफरन्स करत असतो विद्यार्थी मित्रांनो. काय करतो? दोघांचा डिफरन्स करतो. 10 तून 3 गेले 7 ने 1 8 राहिले, हातचा पर्यंत म्हणजे 18. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 18 आहे. आणि याचीच व्हॅल्यू किती दिली आहे? 576. किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 576. आणि आपल्याला विचारलं काय, तर ती संख्या कोणती? कोणती पण संख्या. ती संख्या कोणती म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. हे 18% ची व्हॅल्यू आहे, तर 100% ची व्हॅल्यू काय आहे? चला क्रॉस करा. काय होणार? 100 गुणिले 576 अपॉन मध्ये 18. ओके. चला 18 ने याला भाग देऊ आपण 576 ला. 576. 18 तिक 54 होते विद्यार्थी मित्र. 18 तिक 54, 18 चौक 72 होते. ठीक आहे. 6 7 4 गेले 3 राहिले आणि 0. 18 दुने 36. ओके. तर हा कंप्लीट भाग चालला कितीनी? 32 नी. म्हणजेच 1 ची व्हॅल्यू किती होणार? 3200. ओके. म्हणजे ती संख्या कोणती होणार? 3200. ऑप्शन 1. हे झालं आन्सर विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाला फाइंड आउट करायचं. ओके. सोपं होतं कारण या दोघांचा फरक दिलाय. फरक इक्वल टू एवढा, तर 100% ची व्हॅल्यू केवढी? ठीक आहे. चला समोरचे प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका विमानात 500 प्रवासी होते. ओके. त्यापैकी 45% पुरुष व 20% मुले होते. तर स्त्री प्रवाशांची संख्या किती? कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. एका विमानात 500 प्रवासी होते. किती प्रवासी होते? 500. ओके. चला 500 होते. त्यापैकी 45% पुरुष होते. 45% काय होते विद्यार्थी मित्रांनो? पुरुष होते. आणि 20% काय होते? मुले होते. 20% मुले होते. तर आता स्त्री किती असणार विद्यार्थी मित्रांनो? सांगू शकता का? स्त्री 45 आणि 20 किती झाले? हे 65. 100 मधून 65 गेले किती राहिले? 35. तर स्त्री किती असणार विद्यार्थी मित्रांनो? 35%. ओके. म्हणजेच हे 500 चे आपल्याला 35% काढणं पडेल. कारण आपल्याला विचारलं काय आहे? आपल्याला विचारलं आहे स्त्री प्रवाशांची संख्या किती? ओके. चला हे 0 हा 0 हा 0 हा 0 गेला विद्यार्थ्यांनो. 5 5 25 चे 5 हातचे लागले 2, 5 3 15, 16 आणि 1 17 म्हणजे 175. तर स्त्रीची संख्या किती होती विद्यार्थी मित्रांनो? 175. ऑप्शन 1 हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला फाइंड आउट करायचं. सोपी होतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काही जास्त हार्ड कन्सेप्ट नव्हता. चला तोपर्यंत नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनी तुम्ही. ओके. प्रश्न क्रमांक 56 वा. ए ही किंमत बी पेक्षा मोठी असताना पी इक्वल टू ए चे 40% प्लस बी चे 65% आणि क्यू इक्वल टू ए चे 50% प्लस बी चे 50% आहे. तर या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? कर सहाय्यक मुख्य परीक्षा 21. म्हणजे या विधान म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे,
क्यू हा पी पेक्षा मोठा आहे, पी आणि क्यू समान आहे, या चौथ्यावरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येणार नाही. अच्छा, तर बघा हा खूप हार्ड क्वेश्चन म्हणू शकतो आपण, कारण याच्यात कन्सेप्ट लावणं पडेल. म्हणजे आपल्याला 2-3 व्हॅल्यू पुट करून बघणं पडेल विद्यार्थी मित्रांनो, कारण काही पण होऊ शकते या प्रश्नामध्ये. फक्त आपल्याला एकच गोष्ट दिली आहे, ए ही किंमत बी पेक्षा मोठी असताना, म्हणजे ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. तर समजून घ्या जर आपण ए ला किती कन्सिडर करू विद्यार्थी मित्रांनो सांगा. जर ए ला मी 200 कन्सिडर करतो, तर बी किती होणार 100, कारण ए मोठी आहे. पण किती टाइम्स मोठी आहे, किती गुणा मोठी आहे ते असं काही सांगितलं नाही. किती पट मोठी आहे हे काहीच त्यांनी सांगितलं नाहीये. ठीक आहे. आपल्याला फक्त कंपेअर करून हा प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं आहे. तर ठीक आहे, आपण 2-3 कंडिशन घेऊ आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर समजून घ्या ए ची किंमत 200 आहे, बी ची किंमत 100 आहे, कारण ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. तर आता आपण अशा प्रकारे पुट करू. P इक्वल टू ए चे 40%, ते ए किती आहे 200, 200 चे 40% लिहितो. ओके. मग काय करायचं आहे प्लस बी, आता बी किती आहे 100. ओके. 100 चे 65%. ओके. चला तर पी ची व्हॅल्यू इथनं निघून जाणार. किती होणार, हे 0 हे 0 हे 0 हे 0, 4 दोन्ही किती झाले 8, म्हणजे हे 80 झाले. हे 100 हे 100 गेले, म्हणजे हे किती झाले 65. म्हणजे इथे आपल्याला पी ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली, हे 5 आणि 8 आणि 6 किती होते विद्यार्थी मित्रांनो 14, 145. ओके. पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 145. समोर पण काय म्हणते, आणि क्यू, आता क्यू फाइंड आउट करू आपण. ठीक आहे. हे थोडं लॉंग जाऊ शकते. आता क्यू चा फाइंड आउट करू. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ए चे 50%, म्हणजे ए किती आहे 200, 200 चे 50% काढू आपण, प्लस मग काय म्हणते की बी चे 50%, म्हणजे 100 चे 50%, दोघांची 50-50% आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, 5 दुने 10, आणि हा 0 प्लस हे 100 हे 100 गेले 50. ओके, म्हणजे हे किती आहे 150. ओके. क्यू ची व्हॅल्यू, तर बघा या दोघांची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे पुट केली, तर आपल्याला काय मिळून राहिले विद्यार्थी मित्रांनो, क्यू हा मोठा आहे पी पेक्षा. ही एक कंडिशन आपल्याला इथे मिळून राहिली. की ते आहे का, कोणती हे कंडिशन आहे का, पी हा क्यू पेक्षा मोठा आहे, नाही, क्यू हा पी पेक्षा मोठा आहे. हा, दुसरी कंडिशन फॉलो होत आहे इथे. पण आपल्याला हे एकच कंडिशन ठेवून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं जमणार नाही. आपल्याला 2-3 कंडिशन ठेवणं पडेल, तेव्हाच नंतर आपण कंपेअर करू शकू ह्या 4 ऑप्शन नुसार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आता आपण काय करू, दुसरी कंडिशन ठेवून बघू इथे. ठीक आहे. आता मी काय करतो, ए इक्वल टू 100 पुट करतो आणि बी काय करतो 80 पुट करतो. ठीक आहे. कारण ए ची व्हॅल्यू मोठी आहे. इथे जर आपण टाइम्स घेतला ना, हे 2 टाइम्स होऊन राहिले. इथे आपण ठीक आहे, ए ची व्हॅल्यू इथे 100 ठेवू, बी ची व्हॅल्यू 80 ठेवू, कारण इथे काय म्हटलंय ए ही किंमत बी पेक्षा मोठी आहे. ओके. चला करा, पी ची व्हॅल्यू काढा. 100 चे किती 40% प्लस 80 चे 65%. काढा पटपट, काय होणार, हे 2 शून्य हे 2 शून्य गेलं, म्हणजे हे किती राहिले 40, प्लस हा 0 आणि हा 0 गेला. ओके. 8 पंचे, इथे सॉल्व्ह करतो मी, 8 पंचे 40 चे 0, हाचे लागले 4, 8 सकम 48 आणि 2 48 आणि किती 8 सकम 48, 48 आणि 4 किती होणार 52. ओके. आणि खाली काय विद्यार्थी मित्रांनो 10, हा 0 हा 0, म्हणजे इथे राहिले 52. ठीक आहे. 50 आणि 40 90, 90 आणि 2 92. ठीक आहे. पी ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो 92. ओके. पी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 92. आता क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करून बघू. क्यू इक्वल टू 100 चे 50% प्लस 80 चे 50%. ठीक आहे, काढा. हे 100 हे 100 गेले, इथे किती वाजले 50 प्लस हा 0 हा 0 हा 0 हा 0, 8 पंचे 40. हे किती आले विद्यार्थी मित्रांनो 90. बघा, तर इथे काय, इथे P इज ग्रेटर दॅन Q. P हा Q पेक्षा काय मोठा आहे. बघा, कंडिशन फॉलो होऊन राहिली का, एकच कंडिशन फॉलो नाही होऊन राहिली. हा,
ए ची व्हॅल्यू भलाही मोठी आहे बी पेक्षा, पण कंडिशन बघा कुठे क्यू मोठा आहे तर कुठे पी मोठा आहे. ओके, तशाच प्रकारे एक कंडिशन अगर जर आपण ही कंडिशन तुम्ही पुट करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. जर इथे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू, आता काय करू लक्ष द्या इकडे, की ए ची व्हॅल्यू जर 600 ठेवले आणि बी ची व्हॅल्यू जर 400 ठेवले, बघा हे व्हॅल्यू तुम्ही पुट करून ठेवा. तर यात आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, P = Q मिळणार. जर पुट केली तर बघा अशाच प्रकारे पुट केली तर तुम्हाला P = काय मिळणार, Q मिळणार विद्यार्थी मित्रांनो. हे किती आपण 400 पुट करून राहिलो, दिसतंय ना. हा, तर P = Q पुट करणार. तर बघा कंडिशन कोणती फॉलो होऊन राहिली का, याच्यात Q मोठा आहे, याच्यात P मोठा आहे, याच्यात दोघे इक्वल आहे. जर अशा प्रकारे सॉल्व्ह केलं तर म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर काय, उत्तर काय मिळणार, आन्सर काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, आन्सर काय मिळणार, आन्सर मिळणार ऑप्शन नंबर 4. हे झालं आन्सर. ठीक आहे, कारण वरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येत नाही. ठीक आहे, अरे दूर गेलं वाटते. हा वाला ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. कारण काय म्हणताय की वरील जे आहे, वरील कोणताही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येत नाही. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो. कारण हा थोडा मोठा क्वेश्चन होता, थोडा वेळ लागला त्याच्यात कन्सेप्ट घेऊन सॉल्व्ह करायचं होतं आणि पुष्कळ सारे विद्यार्थी या प्रश्नाला रॉंग पण करू शकतात. कारण त्यांना वाटलं की इथे डायरेक्ट एक कंडिशन फॉलो होऊन राहिली, क्यूला मोठं दाखवून राहिलं, पीला लहान दाखवून राहिलं आणि तो पण ऑप्शन मध्ये आहे, त्याला क्लिक केलं असतं आणि समोर वाढलं असतं, पण हे चुकीचे राहिलं असतं. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम राहिले तर 2 या 3 कंडिशन पुट करून बघायचे की ते सॅटिस्फॅक्शन होऊन राहिले की नाही होऊन राहिले. तर इथे कंडिशन कोणती पण सॅटिस्फाईड नाही होऊन राहिली, त्याच्यामुळे वरील कोणत्याही निष्कर्ष खात्रीपूर्वक काढता येणार नाही. ओके, चला समोरचा प्रॉब्लेम बघूया. चला पटकन समोर येऊया, समोरचा प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्यांनो, ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. तुम सब लोग क्या हो विद्यार्थी मित्रांनो, तुम सब लोग सिकंदर हो. ठीक है, चलो फिर अगला सवाल अपन सॉल्व करते हैं. पुढचा प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 21 मध्ये आलेला आहे. बँकेशी बघा प्रश्न क्रमांक 57 आहे. बघा लक्षात आहे इकडे, बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमाच्या काही रुपयात, काही हप्त्यात, सॉरी इथं हप्त्यात आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काही हप्त्यात करायचे आहे. 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले, तर करारात ठरलेली हप्त्याची संख्या निवडा. ठीक आहे, तर हे जे दिसून राहिलं तुम्हाला अशा प्रकारच्या हस्त्यात हे हप्ता आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे वीक एक हप्ता. ठीक आहे, जरी तुम्हाला प्रश्न समजायला नाही आला असेल तर मी तुम्हाला एक वेळेस वाचून पुन्हा सांगतो आणि समजून सांगतो. बँकेशी केलेल्या करारानुसार एक व्यवसाय करणारी स्त्री आहे. व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमेच्या काही हप्त्यात करायचे आहे. अच्छा, तिला हप्त्यामध्ये काही रक्कम जी आहे ती परत करायची आहे हप्त्यामध्ये. ठीक आहे, 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले. ओके, म्हणजे 18 हप्ते म्हणजे 60% जे आहे, 60% तिने रक्कम फेडली, रक्कम तिने वापस केली. किती, 18 हप्त्यात. किती, 18 हप्त्यात. 18 हप्त्यात तिने 60% रक्कम वापस केली असे तिच्या लक्षात आले. तर करारात ठरलेल्या हप्त्याची संख्या निवडा. तर टोटल किती हप्ते होते ते आपल्याला फाइंड आउट करायचे होते. म्हणजे जी तिला रक्कम परत करायची होती ती तिला टोटल किती हप्त्यामध्ये परत करायची होती ती रक्कम, ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. असाच प्रकारचा प्रश्न आपण याच्या अगोदर बी बघितला होता, पण तिथे फक्त 40% म्हणजे राहिलेल्या हप्त्याची व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे, तर 60% ची व्हॅल्यू 60% 18 हप्त्यात तिने पूर्ण कंप्लीट केले एवढे पैसे, तर वाचलेले पैसे किती राहणार, वाचलेली रक्कम 40% राहणार, कारण 60% रक्कम तिने 18 हप्त्यात पूर्णपणे दिले. आता राहिलेली रक्कम म्हणजे 40% रक्कम किती हप्त्यात देऊन राहिले ते आपण फाइंड आउट करू. तर राहिलेली रक्कम x ठेवली आपण, इथे किती होणार याचं क्रॉस, 18 गुणिले 40
अपॉन मध्ये 60, हा शून्य गेला, साइन तेरी 18, म्हणजे 3 चोक 12. इथे किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 12. ठीक आहे. मग टोटल किती हप्ते तिला लागले? टोटल हप्ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. 12 प्लस 18 म्हणजे 18 आणि 2 20 आणि 30 हप्ते. ओके विद्यार्थी मित्रांनो, 30 हप्ते टोटल. तर 30 हप्ते, ऑप्शन नंबर 3 हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे याला फाइंड आउट करायचं होतं. कारण टोटल हप्ते, ती टोटल रक्कम किती परत करून राहिली ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. जेवढी पण रक्कम तिने घेतली होती ती टोटल 30 हप्त्यात ते परत करून राहिले. 60% 18 हप्त्यात केली आणि राहिलेले 40% 12 हप्त्यात केली. असे टोटल तिला 30 हप्ते लागले. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ठीक आहे. चला. 3 चौकार व 8 षटकास मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या एकूण काढलेल्या धावांची टक्केवारी किती? ओहो. आपल्याला आता इथे टक्केवारी फाइंड आउट करायची विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. लक्ष द्या. 3 चौकार म्हणजे 3 गुणिला 4 प्लस 8 षटकार म्हणजे 8 गुणिला 6. किती रन झाले? 4 तेरी 12 आणि हे 8 सकम 48. म्हणजे हे किती टोटल किती? 60 रन झाले. ठीक आहे. हे टोटल किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 60 रन. आणि षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या, अच्छा, हे तर 3 षटकार आणि 3 चौकार आणि हे 8 षटकार मिळून एवढे 60 झाले. 60 प्लस 50 इज इक्वल टू किती होते? 110. आणि हे 50 रन काय करून राहिले ते विद्यार्थी मित्रांनो? रन करून म्हणजे धावा करून. ह्या धावा आहे. ठीक आहे. धावा करून काढून राहिले. हे धावून काढून राहिले 50 रन. 60 रन कसे काढले? 3 षटकार आणि 3 चौकार आणि 8 षटकार मारून 60 रन काढले आणि 50 रन धावून काढले. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर हे टोटल किती होऊन राहिली? 110. ओके. तर 110 केलेल्या फलंदाजाच्या पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? तर पळून किती काढले? 50. कितीवर? 110 वर इंटू 100%. बस अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. म्हणजे 5/11 ची व्हॅल्यू काढायची होती. इंटू 100%. तर कसं काढणार? आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. याला 500/11 करत राहिला खूप वेळ लागणार. इकडे लक्ष द्या. मला सांगा 1/11 ची व्हॅल्यू काय असते? 09.09%. ओके. तर 5/11 ची व्हॅल्यू काय होणार? 9च्या फळा. 9/45 आणि 9/45%. ओके. यालाच आपण असं बी लिहू शकतो 9 1/11%. मग याला असं बी लिहू शकतो 45 5/11%. ओके. म्हणजे उत्तर किती येणार? 45 5/11%. बघा. ज्यांनी पर्सेंटेजचे माझे सुरुवातीचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते व्हिडिओ बघून या विद्यार्थी मित्रांनो. कारण मी हे तुम्हाला कंप्लीटपणे सांगितलं आहे की फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये नाही, डेसिमलला पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचे हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. ठीक आहे. ओके. चला. ऑप्शन नंबर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 हे झालं आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रश्न कट्टा आहे का? ओके, एक मिनिट.
ठीक आहे, आता काही नाही होणार. ओके, आता कटत नाही ना? ठीक आहे, चला. लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 59 एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णाची टक्केवारी अनुक्रमांक 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहे. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2:3:4:3:2:3 असे असल्यास 6 वर्षाची उत्तीर्णाची एकत्रित टक्केवारी किती असेल? ओहो! हा प्रश्न तुम्हाला खूपच कन्फ्युजन करणार आणि म्हणजे याला शॉर्ट करण्याची जी निंजा टेक्निक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण सांगितलं आणि पर्सेंटेज मध्ये पण सांगितलंय. लक्ष द्या. जर A:B असेल आणि यांचा रेशो 3:2 मध्ये दिलं असेल आणि याची पर्सेंटेज म्हणजे याचे पर्सेंट 40% नी वाढत असेल आणि याचे 50% नी वाढत असेल, तर टोटल किती पर्सेंट नी वाढ झाली हे आपल्याला फाइंड आउट करायचं राहते. तर याच्यात काय करतो, याला इंटू करतो, याला इंटू करतो. म्हणजे 4 तिरी 12 120 याला घेतो, 5 दुने 10 म्हणजे 100 याला घेतो आणि याच्या खाली ह्या दोघांची ॲडिशन करतो 5 आणि मग आपण उत्तर काढतो विद्यार्थी मित्रांनो. किती होणार आहे? 100 100 200 220 भागीला 5 म्हणजे 520 आणि 520 44% टोटल इन्क्रीज होऊन राहिले. तर अशा प्रकारे आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, हा कन्सेप्ट यूज करतो. काय करतो? हा कन्सेप्ट यूज. तर इथे पण आपल्याला हाच कन्सेप्ट यूज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे पण आपल्याला काय करायचं आहे? हाच कन्सेप्ट यूज करायचा आहे. समजलं? कधी पण 2 रेशो दिले असेल आणि 2 रेशोचे पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू दिले असेल, एक ते इन्क्रीज आणि डिक्रीज होत असेल, तर ओव्हरऑल आपल्याला किती इन्क्रीज होऊन राहिले, किती डिक्रीज होऊन राहिले आपल्याला इथे फाइंड आउट करता येते. सेम कन्सेप्ट आपल्याला या प्रश्नामध्ये अप्लाय करायचे आहे. एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णाची टक्केवारी अनुक्रमांक एवढी दिलेली आहे. ठीक आहे. तर केवढी दिलेली आहे? पहिले रेशो लिहून घेऊ आपण. किती आहे रेशो? 2:3. ओके. त्याच्यानंतर 3:4:3. ओके. त्यानंतर 2:3. 2:3. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. आणि या कालावधीत उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमांक आहे. पहिल्याची किती आहे? 45%. दुसऱ्या याची किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 56%. तिसऱ्या याची किती आहे? 42%. चौथ्या याची किती आहे? 61%. पाचवा 55 आणि सहावा आहे 52%. ओके. चला, हे व्हॅल्यू तर दिली आहे. आता याचा आणि याचा इंटू करा तुम्ही. ठीक आहे. सगळ्या याचा काय करा विद्यार्थी मित्रांनो? इंटू करा. ठीक आहे. चला, काय होणार लक्ष द्या इकडे. 45 दुने काय होणार? 90. ओके. 56 त्रिक किती होणार? साइन तिरी 18 चे 8, हातचा 1, 5 तिरी 15 आणि 1 16. ओके. हे किती होणार? 42 दुने 84. ठीक आहे. 3 1 3, साइन तिरी 18. ओके. 5 दुने 10 चे 0, हातचा 1, 5 दुने 10 आणि 1 11. ओके. 3 दुने 6 आणि 5 तिरी 15. व्हॅल्यू बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? एक वेळेस कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. ओके. 4 दुने 8 आणि 4 चौक 16. इथे 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 लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. हे किती होणार? 4 दुने 8 आणि 4 चौक 16. 168 होणार. ठीक आहे. 168 168. ओके. चला, आपण आता काय केलं? याच्यानी याला इंटू केलं. मग खाली काय करतो? जशा प्रकारे यानी याला इंटू करतो, यानी याला इंटू करतो. मग खाली काय करतो? रेशोचे ॲडिशन करतो. तर ह्या सगळ्या रेशोचे आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो? ॲडिशन करू. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17. ओके. चला, करा, फाइंड आउट करा. ॲडिशन करा. 6 6 आणि 3 9, 9 ने 8 17, 17 आणि 8 25 चे 5. हाचे लागले 2, 2 आणि 5 7, 7 ने 1 8, 8 दुने 16, 16, 16 आणि 4 20, 21 22, 22 आणि 6 किती होते विद्यार्थी मित्रांनो? 22 आणि 6 28, 28 आणि 9 28. हे 28 झाले इथेपर्यंत. 28 29 30, 30 आणि 37 चे 7.
आजचे लागले 3. 3 आणि 1 4, 5, 6, 7 आणि 1 8. 875 भागीला 17 एवढं येऊन राहिलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा 875 भागीला किती येणार? 17. चला याला फाइंड आउट करा मग. ठीक आहे. 875 डिवायडेड बाय 17. 17 पाचशे किती होते? 85. हे 5 7तून 5 गेले 2 राहिले 0. ओके. 17 1 17 17 1 17च घेऊ आपण. 17 दुने 34 होते. 10 तून 7 गेले 3 आणि 5 8 राहिले हातच्या बरोबर 0 इथे 0 देऊ. 17 पाचे 85. 17 चोक किती? 17 1 17 17 चोक 17 चोक किती होते विद्यार्थी मित्रांनो? 68. 10 तून 8 गेले 2 राहिले हातचा परत 8 तून 7 गेले 1 आता 12 राहिले. पुन्हा 1 0 देऊन 17 पाचे 85. 17 सकम 102. ओके. 10 तून 2 गेले 8 राहिले हातचा परत 1 म्हणजे इथे वाढत जाणार. म्हणजे किती आलं? 51.46%. किती आले विद्यार्थी मित्रांनो? 51.46%. ऑप्शन मध्ये आहे का? हां 51.46 तर नाही पण 51.5 राउंड फिगर मध्ये किती आहे? 51.5%. हे झालं ऑप्शन नंबर. ऑप्शन नंबर कोणता आहे? 1. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एका शाळेतील ओके. मला वाटलं कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया कारण आपल्याला लवकरात लवकर हा सेशन कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट सेशन बघूया. सॉरी नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. मी स्क्रीनशॉट घेतलं होतं का? एक वेळेस घेऊन घेतो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सॉल्व करा विद्यार्थ्यांना. दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध होती. किती? 135 मतेची काहीच व्हॅल्यू नव्हती, अवैध ठेवल्या जात. यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या 70% मतं मिळाली. ओके. 70% मतं मिळाली आणि तो 4000 मतांनी विजयी झाला. यशस्वी हा असेल. ठीक आहे. तर 70% मतं विजयवाल्याला मिळाली आणि पराजयवाल्याला 30% मतं मिळाली. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 40% ची व्हॅल्यू किती दिली आहे? कारण तो काय म्हणाला? 40,000 मतांनी विजयी झाला. किती? 40,000 मतांनी काय झाला? विजयी झाला. ओके. तर एकूण मतदान झाले. ते एकूण किती मतदान झाले? तर 40% ची व्हॅल्यू एवढी तर 100% ची व्हॅल्यू किती? बस एवढंच फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. हे क्रॉस करा आणि आपल्याला आन्सर येऊन जाणार. हे किती होणार? 40,000 गुणिले 100/40. तर हा 0 आणि हा 0 गेला 4 1 4. म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 1000 आणि हे 20 प्लस आता हे उत्तर नाही राहणार कारण 135 मध्ये अवैध बी ठरले होते. तर प्लस 135 घेऊ आपण. म्हणजे टोटल किती होणार? 5 3 1 हा 0 हा 0 1 म्हणजे 10,135. 10,135 ऑप्शन नंबर 1. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे. कळलं? सोपी होतं. कारण दोघांचा डिफरन्स घेत असतो आपण नेहमी. 40% ची व्हॅल्यू एवढी, 100% ची व्हॅल्यू किती? तर टोटल किती आले? किती आले हे? 1,00,000. 1,00,000 लोक आले. मग 1,00,000 लोक आल्यानंतर आपण काय केले? 135 जे अवैध होते ते 135 ॲड केले. म्हणजेच किती झाले? 1,01,135 मत होते. किती होते? 1,01,135 टोटल मत होते. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. महाविद्यालयात कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरेल
तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी किती? बस याच्या पुढचा मागचा जो प्रश्न केला होता मागच्या तशाच प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर बघा, महाविद्यालयात कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर, ठीक आहे, किती आहे? कला आणि विज्ञान, हे कला आहे आणि हे विज्ञान आहे, ठीक आहे. याचे गुणोत्तर किती दिले आहेत? 3:2. ओके. जर 20% कला पदवीधर, 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर, 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र आहे. तर इथं टोटल काय निघणार? टोटल पात्र निघणार. टोटल पात्र स्टुडंट किती आहे? टोटल जे पात्र स्टुडंट किती आहे ते इथे निघणार, ठीक आहे. काढा मग. 20 त्रिक 60, याचं मल्टिप्लिकेशन घेऊ आणि 25 दुने 50 डिवायडेड बाय 3 + 2 5, ठीक आहे. किती होणार हे? 110 भागीला 5 म्हणजेच 5 दुने 10, 5 दुने 10, 22% काय आहे? पात्र आहे. तर मग राहिलेले 78% काय होणार विद्यार्थी मित्रांनो? अपात्र. आणि आपल्याला हेच फाइंड आउट करायचे होते, ठीक आहे. 22 आणि 8 30 आणि 70 म्हणजे 78. ओके. तर टोटल ऑप्शन नंबर 4, उत्तर काय होणार? ऑप्शन नंबर 4 हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. बघा, कधी पण कसे 2 रेशो दिले असते आणि त्याचे पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज दिलेले असेल, काही बी दिले असेल, ठीक आहे. याच्यावरून आपल्याला टोटल किती पर्सेंट पात्र मिळून राहिला या अपात्र मिळून राहिला ते आपल्याला फाइंड आउट होते. तर इथे टोटल 20% पात्र होऊन राहिले, इथे 25% पात्र होऊन राहिले. टोटल पात्र होणाऱ्याची संख्या किती आली विद्यार्थी मित्रांनो? 22%. तर मग अपात्र होण्याची संख्या आपण 100 मधून 22 मायनस करू, तर किती मिळाले? 78%. ते 78 काय आहे विद्यार्थी मित्रांनो? अपात्र स्टुडंट आहे, ठीक आहे. कळले विद्यार्थी मित्रांनो? ओके. तर पात्र नसलेल्या टक्केवारी किती आहे? 78%. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 78%. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ओके. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ते सांगायचं. ओके. याला 100% घेऊन आपण कम्पेअर करू, ठीक आहे. 100% घेऊन करू. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, म्हणजे किती केला? 90/100. पहिले एवढा कमी झाला विद्यार्थी मित्रांनो. ओके. नंतर नंतर काय केला? नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला. 30% वाढवला. 130 अपॉन मध्ये काय घेऊ आपण इथे? 100 घेऊ. ओके. तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आन्सर निघाल्यानंतर 100 सोबत आपण त्याला कम्पेअर करायचे आहे. 100 गेले, हा 0, हा 0, हा 0, हा 0. 13 7 51, 13 8 4, 13 किती होते? 117. आता आपण 100 सोबत कम्पेअर करू तर 17 जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 70% नी काय झाली? वाढ झाली. ऑप्शन नंबर 1 हे झालं आन्सर, ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. राजूचा पगार अगोदर 10% कमी केला, नंतर तेजीमुळे 20% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? लिपिक टंकलेखा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याला पण सेम असंच सॉल्व्ह करू, 100 सोबत कम्पेअर करू. ओके. राजूचा पगार अगोदर 10% कमी केला, म्हणजे हे किती झाले? 90 अपॉन मध्ये 100 झाले. ओके. व नंतर तेजीमुळे 20% वाढवला. किती वाढवला? 120/100 झाले, ठीक आहे. हे 100 हे 100 कॅन्सल, हा 0 हा 0 आणि हे कॅन्सल. 12 108 होते विद्यार्थी मित्रांनो. 12 108 म्हणजे 100 सोबत आपण कम्पेअर केला तर हा 8% ने इन्क्रीज होऊन राहिला. हे झालं आन्सर, ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो.
आगगाडीचे प्रवास भाडे 20% ने वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 20% ने वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली? समजून घ्या, सुरुवातीचा प्रवास भाडा असेल 100. तर याच्यात काय केलं, सगळ्यात पहिले 20% वाढवले. म्हणजे किती झाले? 120 झाले विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% ने वाढवले. ओके. मग हे जे 100 होते, पहिले किती वाढवले? 120, 20% वाढवले. मग सलग सलग किती वाढवले? 10% आणि 25%. किती वाढवले? 110% वाढवले इथे. मग नंतर 25% वाढवले, जे की 125/100. इथे किती वाढ होऊन राहिली? इथे 20% ची वाढ होऊन राहिली. ठीक आहे. इथे कितीची वाढ होऊन राहिली? 20% नी. आणि इथे कितीची वाढ होऊन राहिली? 10% ची आणि 25% ची वाढ होऊन राहिली. ठीक आहे. तर बघा, इथे 120 ची वाढ झाली. तर पहिले 100 होते, इथे 20% वाढवले. मग पुन्हा 10% वाढवले आणि 25% वाढवले. चला, तर मग आता याला फाइंड आउट करा. हे 100 गेले. अ, हे 2 शून्य गेले आणि हे 100 गेले. 25 चोक 100, 25 पाचे 125, 4 तिरी 12, 3 पाचे 15 गुणिला 11. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 1, 5 आणि 6, 165. म्हणजे पहिले पहिले किती होते विद्यार्थी मित्रांनो? बघा, पहिले होते 100, वाढून किती झाले? 165. म्हणजे किती पर्सेंटचा वाढ झाला? 65%च्या. अपॉन 100 गुणिला 100 करू, तर इथे आपल्याला 65%च्या वाढ झाला. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 हे झालं आन्सर. ओके. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. हे दिसून नाही राहिले का? इथे 25% आणि 10% ची वाढ केली. ठीक आहे. पहिले 100 होते, मग 20% वाढले. मग 20 वर 10% आणि 25% वाढले, तर टोटल 165 झाले. म्हणजे पहिले 100 होते, मग 165 झाले, म्हणजे 65% ची वाढ झाली. बस अशा प्रकारे फाइंड आउट करायचं. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. प्रश्न क्रमांक 65 वा. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? अच्छा, बघा, सोपं आहे. तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. सगळेच सॉल्व्ह करू शकता. किती आहे? 16,000 आहे. रुपयाची किमतीची यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर हे किती होणार? 95/100 होणार. गुणिला 95/100 होणार. ठीक आहे. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? 2 वर्षानंतर किंमत फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. चला. 1, 2, 3, 1, 2, 3. ओके. 95 चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो? 5 चा स्क्वेअर 25 आणि 9 10 90. म्हणजे 90 25 होते. गुणिला 16 करा. ओके. 16 पंचे, ठीक आहे, असं करू. 16 9 144 आणि 3 शून्य. 16 दुने 32. तर इथे 32 लिहितो. 16 पंचे 80. 0 8 आणि 2 10 चे 0, हातचा 1, हे 4, हे 4, हे 4 आणि 1. ओके. काही राहिलं का पुन्हा? हां. याच्या खाली हा एक 0 आहे. तर याच्या खाली आपण 10 लिहू. 10 शून्य गेला, हा 0 गेला. म्हणजे टोटल किती येऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? 1 4 4 4 0. हे झालं आन्सर. ऑप्शन नंबर 1440 आहे का? 1440. ऑप्शन नंबर 3. 14,440 हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो. सोपी आहे. असे प्रश्न आपण पुष्कळ बघितले. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. हा शेवटचा प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हा शेवटचा प्रॉब्लेम होता. ओके. तर अशा प्रकारे आपली जे पर्सेंटेजची जी पी-वाय-क्यू सीरीज आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि उद्यापासून आपली सीरीज चालू होणार, ते पी-वाय-क्यूची. ते होणार प्रॉफिट अँड लॉस. एम-पी-एस-सी मध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आले आहेत प्रॉफिट अँड लॉसवर, परीक्षामध्ये आलेले सगळे क्वेश्चन आपण इथे बघतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आपले सगळे कन्सेप्ट इथनं क्लिअर करतो. आणि आगामी एक्झाममध्ये जे पण प्रश्न येणार, कारण नेहमी काही-काही प्रश्न रिपीट होत राहतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा सेशन अगदी पूर्णपणे कंप्लीट बघत राहा. ज्याच्यामुळे तुमचा खूप जास्त फायदा होणार विद्यार्थी मित्रांनो. ॲट लीस्ट तुमचे 2 ते 3 मार्क
एखादा क्वेश्चन जर आला अशा टाईपचा तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. तसं तर मी तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगितलेलं आहे. आपली पर्सेंटेजची सीरीज झालेली आहे. एकदम बेसिक पासून हाय लेव्हल पर्यंत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे पण लास्ट 1-2 व्हिडिओ बाकी आहे. ते पण सीरीज पूर्ण कंप्लीट होऊन जाणार विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे सगळे सेशन चालू आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जो कोणी विद्यार्थी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या कन्सेप्टमध्ये, पुढच्या कन्सेप्ट सोबत म्हणजे पी-वाय-क्यू सीरीज सोबत, प्रॉफिट अँड लॉसच्या पी-वाय-क्यू सीरीज सोबत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हसत राहा, खेळत राहा आणि सुगर स्टडी सेंटर या चॅनलवर जेवढे पण सेशन होतात, व्हिडिओ होतात त्यांना बघत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.